आत्तापर्यंत आपण एवढ्या स्टोरी बघितल्या, स्टोरी ऐकलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये मी कधी ही स्टोरी शेअर करा किंवा सबस्क्राईब करा वगैरे वगैरे अशा गोष्टी काही सांगत नाही, ते आपोआप होत राहतं. पण आज मात्र मी स्पेशल विनंती करणार आहे. आजचा जो भाग आहे तो भाग आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला समजा एखाद्या बँकेतून किंवा एखाद्या ठिकाणावरून एखाद्या लोनच्या ॲपवरून आपल्याला फोन येतो आणि सांगितलं जातं की सर तुमचं क्रेडिट अतिशय चांगलं आहे आणि तुमच्यासाठी आमच्याकडे खास ऑफर आहे आणि तुम्हाला लोन मिळू शकतं वगैरे वगैरे, तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकतं आणि यासाठी तुम्हाला काही जास्त कागदपत्र द्यायची गरज नाही आहे, तुमची कागदपत्र ऑलरेडी आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त थोडक्यात सगळं देऊन तुम्हाला लोन मिळू शकतं, हे समोरचा माणूस आपल्याला सांगतो आणि आपण त्या गोष्टीला होकार देतो आणि पुढच्या काही तासातच आपल्या खात्यावरती पैसे जमा होतात. आपला आनंद गगनामध्ये मावत नाही, कारण आपण फार भव्यदिव्य असं काहीतरी केलेलं असतं. अगदी सहजपणे पाठीमागं आपण बघितलं, लोक ती बँकेचं कर्ज काढण्यासाठी हेलपाटे मारायचे, तरी त्यांना मिळत नव्हतं. पण आम्ही किती भारी आहोत, आम्ही किती श्रेष्ठ आहोत, आम्ही किती महान आहोत, कारण आम्हाला अगदी सहजपणे लोन मिळालेलं आहे, कर्ज मिळालेलं आहे, आम्ही किती ग्रेट आहोत वगैरे वगैरे वाटायला लागतं. पण यानंतर हे कार्डवाले, बँकवाले, लोनवाले जी काय आपली वाट लावतात ती वाट मात्र कल्पनेच्या पलीकडली असते. आणि अशीच एक घटना, एक सत्य घटना आज आपण बघणार आहोत. तारीख आहे 13 सप्टेंबर 2022. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी वारजे माळवाडीचे पोलीस आहेत, त्यांना अशी माहिती मिळाली की वारज्यामधलं आकाशनगर आहे, त्या ठिकाणचं लेन नंबर 2 आहे, त्या ठिकाणचं सुगम विश्व कॉलनी हा भाग आहे आणि त्या ठिकाणी एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे. आता ही माहिती समजल्याबरोबर ती पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. या ठिकाणी एका 70 वर्षाच्या महिलेची हत्या करण्यात आलेली होती. घरामध्ये मृतदेह पडलेला होता, बाजूला एक ब्लेड पडलेलं होतं आणि मानेवरती जखमा वगैरे दिसत होत्या. आता घरातील कपाटं वगैरे उघडी होती, घरातील सामान अस्ताव्यस्त होतं, शिवाय तो मृतदेह जो आहे त्या मृतदेहावरचे दागिने वगैरे गायब झालेले होते. आता या ठिकाणी सरळ असं दिसत होतं की चोरीसाठी ही हत्या झालेली आहे. आता या ठिकाणी रक्त वाळलेलं होतं, याचा अर्थ असाही समोर येत होता की साधारणपणे ही हत्या 5 ते 6 तासापूर्वी झालेली असावी. म्हणजे सकाळीच या घरामध्ये चोर शिरले आणि या चोरांनी या आजीबाईंची हत्या केली आणि त्यानंतर चोरीचा म्हणजे जे काय माल आहे तो घेऊन ते पसार झालेले आहेत असं प्रथमदर्शनी वाटत होतं. पण आता या मयत व्यक्ती कोण होत्या, यांची पार्श्वभूमी काय होती आणि यांची हत्या का करण्यात आली होती, याची सगळी माहिती आता पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली होती. तर यांचं नाव होतं सुलोचना सुभाष डांगे, वय वर्ष साधारण 70च्या आसपासचं आहेत आणि या ज्येष्ठ महिला त्या ठिकाणी राहत होत्या. त्यांचा मुलगा आहे, त्यांचं नाव आहे सुनील डांगे, हे सुद्धा त्यांच्याबरोबरती होते आणि सुनील डांगे यांच्या पत्नीचं निधन झालेलं होतं. पण यांना एक 24 वर्षाची मुलगी आहे गौरी. अशा पद्धतीनं या ठिकाणी आजी सुलोचनाबाई, त्यानंतर त्यांचा मुलगा सुनील आणि त्यांची नात गौरी असा हा त्रिकोणी परिवार तिथं राहत होता. हे तिघंच त्या घराचा एकमेकांना आधार होते, एकमेकांना साथ होती, एकमेकांना समजून घेत होते आणि एकमेकांसाठी ते जगत होते, काम करत होते. आता यांच्यातल्या एकाची चोरांनी हत्या केलेली आहे. आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती ससूनला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आणि आता चौकशीला सुरुवात होते. मंगळवारी संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास यांचे शेजारी जे आहेत ते पाण्याच्या मोटारच्या संदर्भातला काहीतरी विषय होता, त्यासाठी ते घरी आले होते आणि त्यावेळेस त्यांनी सुलोचनाबाई या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या आहेत हे पाहिलं आणि त्यानंतर ही बातमी घराबाहेर पडली, घराबाहेर पसरली, आजूबाजूला पसरली, लोक जमा झाले आणि मग यांचे पुत्र सुनील हे दवाखान्यामध्ये गेले होते. नात जी आहे ती काहीतरी कामासाठी बाहेर पडलेली होती, ती सुद्धा मंडळी घरी आली होती. पण या घरामध्ये आजी एकट्याच होत्या. यावेळी चोरांनी हा सगळा डाव साधलेला होता. आता तपासकर्त्यांनी जबाब घ्यायला सुरुवात केली. याच्यामध्ये वडिलांचा जबाब घेतला होता आणि ती मुलगी जी आहे गौरी हिचासुद्धा म्हणजे नात जी आहे तिचासुद्धा जबाब घेत होते. त्यावेळेस तिच्या जबाबामध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळत होत्या. ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, उडवाउडवीची उत्तरं देते आहे आणि जबाब बदलते आहे असं या तपास अधिकाऱ्यांना जाणवत होतं आणि त्यामुळे यांनी या गौरीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता एका बाजूला जबाब घेतले जात होते, दुसऱ्या बाजूला डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक, तांत्रिक बाबी यांचीसुद्धा मदत घेतली जात होती. त्याचबरोबर या भागातील CCTV फुटेज जे आहेत ते सुद्धा पाहिले जात होते. अशा पद्धतीनं तपास चालू होता, सर्व बाजूंनी तपास चाललेला होता आणि याच्यामध्ये नात गौरी
हीच मुख्य संशयित म्हणून समोर येत होते। आता मग पोलिसांनी तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि या कसून चौकशी केल्यावर याच्यातनं एक धक्कादायक असं प्रकरण समोर आलेलं होतं। आता ही जी नात आहे गौरी, ती साधारणपणे 24 वय तिचं आहे आणि घरामध्ये आजी, वडील आणि नात। आता सध्या वडील जे आहेत ते थोडेसे आजारी होते, यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती एक सर्वसामान्य आहे, बेताची आहे आणि या गौरीच्या हातामध्ये स्मार्टफोन असायचा आणि यावेळेस तिला एका लोन ॲपवरून फोन आला किंवा लोन ॲपवाल्यांनी हिच्याशी संपर्क साधला आणि तुम्हाला लोन मिळू शकतं, लोन घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात हे तिला सांगण्यात आलं। आता या गोष्टीचा गौरीला आनंद झाला आहे, आपल्याला कर्ज मिळतं आहे असं म्हटल्यानंतर तिनं लगेच होकार दिला आणि मग तिच्याकडून काय आधार कार्ड वगैरे घेण्यात आलं, बँकेच्या डिटेल्स वगैरे काय भरल्या आणि तात्काळ कारवाई पूर्ण झाली आणि हिच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आनंदी आनंद झाला आहे, आपल्याला लोन मिळाले। सुरुवातीला साधारणपणे 4 का 5 हजार रुपये असं काहीतरी लोन तिला मिळालेलं होतं। आता हे लोन घेताना तिला बरं वाटलं, पैसे खात्यावरती आलेले आहेत, काही दिवसामध्येच पैसे खर्च झाले आणि यानंतर या लोनचा हप्ता आला। आता हे पैसे कसे फेडायचे, यावेळेस तिनं दुसऱ्या एका लोन ॲपवरून साधारणपणे 9-10 हजाराचं कर्ज काढलेलं होतं। आता 4 हजाराचं व्याज आणि मुद्दल याच्यामध्ये तिनं भरली आणि परत काही दिवसांनी या अगोदर 9-10 हजार कर्ज काढलं होतं त्याचा हप्ता आला। आता पुन्हा तो भरायचा कसा, याच्यासाठी मग तिसऱ्या ॲपवरून कर्ज काढलं, त्यानंतर ते भरण्यासाठी, त्याचा हप्ता भरण्यासाठी, त्याचं व्याज भरण्यासाठी मग चौथ्या ॲपवरून कर्ज काढलं। असं करत 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 या मुलीनं 5 ते 7 असं माहिती समोर येते, अशा पद्धतीनं त्या ॲपवरून पैसे काढायला सुरुवात केली, कर्ज घ्यायला सुरुवात केली। कर्ज सहजपणे मिळत होतं, पण फेडायच्या वेळेस मात्र त्याचा किती त्रास होत होता, पण ही पैसे काढत होती आणि ते फेडत होती। अशा पद्धतीनं कित्येक पटींनी तिचं कर्ज वाढलेलं होतं। सुरुवातीला थोडंसं कर्ज होतं, ते व्याजाने वाढत 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 चाललेलं होतं आणि ही इकडून तिकडं तिकडून इकडं अशा पद्धतीनं ते भरत होती। फायदा तर काही होत नव्हता, पण व्याज मात्र या ठिकाणी भरायला लागत होतं, व्याज मात्र चाललेलं होतं। पण आता मात्र हिच्या नाकी नऊ आलेले होते, हप्ते थकत चाललेले होते, व्याज वाढत चाललेलं होतं आणि ही तरुणी याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेली होती आणि लोनवाल्यांचे सतत तिला फोन येत होते, सतत टॉर्चर केलं जात होतं, तुमचं सिव्हिल खराब होईल, तुम्हाला हप्ते भरावेच लागतील, सतत 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 फोन चाललेले होते। काही ठिकाणावरून तर धमकीसुद्धा दिली जात होती आणि यामुळे आता ही तरुणी जी आहे ती घाबरली होती, वैतागली होती, तिला काय करावं काही सुचत नव्हतं आणि घरच्यांना सांगावं तर घरची परिस्थिती बेताची आहे आणि मित्रमैत्रिणींना सांगितलं तरी त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता नाही आणि पाहुणे रावळे यांना सांगून काय उपयोग नसतो। आता काय करावं हे या मुलीला समजेना आणि मग या नातीनं प्लॅन केला, आपण आपल्या आजीची हत्या करायची, तिच्या अंगावरच्या सोन्याचे दागिने घ्यायचे, ते विकायचे, त्याच्यातनं आपलं लोन फेडायचं आणि 13 तारखेला वडील कामानिमित्त बाहेर पडले होते आणि घरामध्ये 70 वर्षाची आजी आणि 24 वर्षाची नात होती आणि यावेळेस या नातीनं आजूबाजूचा कानोसा घेतला आणि म्हाताऱ्या आजीच्या तोंडावरती उशी ठेवून तिचा श्वास कोंडायला सुरुवात केली। आता आजीबाई खाली पडलेल्या होत्या, त्या तळमळत होत्या, तडफडत होत्या, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होत्या, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण 70 वर्षाची एक म्हातारी प्रतिकार करून तरी किती करणार। अखेर शेवटी आजीबाई निस्तेज पडल्या आणि त्यानंतर या आजीवरती या नातीनं ब्लेडने वार केले, स्क्रूड्रायव्हरसुद्धा तिच्या डोक्यामध्ये घातला आणि आता ती आजी निष्प्राण होऊन त्या ठिकाणी पडलेली आहे। यानंतर या नातीनं तिचे दागिने ओरबाडायला सुरुवात केली, कपाटातील काही वस्तू मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे काय असतील ते घेतलं, घर पूर्ण अस्ताव्यस्त केलं, जेणेकरून घरामध्ये चोरी झालेली आहे आणि हे सगळं चोरट्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीचा देखावा निर्माण केला आणि यानंतर ही नात सोनाराकडे गेली आणि त्यांच्याकडे हे सोनं वगैरे तिनं विकलं, त्याच्यातनं काही पैसे मिळाले, ते मग लोनच्या अकाउंटवरती तिनं भरले आणि बाहेरच फिरत होती। नंतर तिला बातमी समजली की आपल्या घरामध्ये चोरी झाली, आजीची हत्या झाली। नंतर ती घरी आली आणि नंतर पुढील काही तासातच हिचा सगळा पर्दाफाश पोलिसांनी केलेला होता। आता जी माहिती मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये जे आकडे होते, लोनचे आकडे वगैरे, आता हे वर्तमानपत्रामध्ये वगैरे जे बातमी आली ती त्याच्यावरती आहे, पण कदाचित हे आकडे कमी जास्त असू शकतात। पण जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। कदाचित आता ह्याचा सगळा तपास चालला असल्यामुळे कदाचित वेगळी माहिती, नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते, पण तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा जरूर कळवा। पण या सगळ्या प्रकरणामध्ये मी सुरुवातीला काय सांगितलं की हे आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही स्टोरी जी आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण
ह्यातनं मिळणारा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे दारूची नशा असते, ज्याप्रमाणे व्यसनाची नशा असते, त्याचप्रमाणे कर्जाची सुद्धा नशा असते. लक्षात ठेवा, बाकीची नशा जी आहे ती नंतर काही वेळात उतरते, पण कर्जाची नशा ही व्याजाच्या रूपामध्ये वाढत राहते आणि त्यामुळे शक्यतो कर्ज काढून कोणतीही गोष्ट घ्यायचं टाळा. आणि जर घ्यावीच लागली तर त्याचा पुढचा विचार करून ते फेडायचं कसं याचा विचार करून आणि कमीत कमी व्याज कसं जाईल याचा विचार करूनच कर्ज काढा. नाहीतर एकदा का तुम्ही त्या कर्जाच्या कचाट्यामध्ये सापडला तर संपूर्ण आयुष्य हे फक्त हप्ते भरण्यामध्ये आणि कर्ज भरण्यामध्ये निघून जातं. आपल्याला आपलं आयुष्य जगता येत नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, लोन ॲप, मनी ॲप, बँका यांचे क्रेडिट कार्ड आणि हे कार्ड आणि ते कार्ड, हे जे कार्ड आहेत ना, ते कार्ड केवळ आणि केवळ आवळा देऊन कोहळा काढण्यासाठी आहे. आपल्याला ते दाखवतात की आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही तुम्हाला पैसे देतोय, ऐन वेळेला मदत करतोय. पण लक्षात घ्या, हे केवळ आणि केवळ आपल्याला लुबाडण्यासाठीच आहे. कारण हे काही संत नाही आहेत, कुणी महंत नाही आहेत, कुणी ह्यांनी काय असं म्हणजे समाजसेवा वगैरे मांडलेली नाही आहे. प्युअर हा धंदा आहे आणि हा धंदा गंदा आहे, पण धंदा आहे. आणि याच्यातनं ही मंडळी प्रचंड पैसा कमवत आहेत. आणि आपल्याला काय होतं, पैसे घेताना गोड लागतं, पण नंतर हप्ता चुकला रे चुकला की वास्तवता काय ना ते लक्षात येतं. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहा. आणि हे कार्ड वगैरे जर तुमच्याकडे असतील तर ती नील करा आणि बाजूला ठेवा, ते वापरू नका. नाहीतर त्यांना माघारी देऊन टाका. हे माझं वैयक्तिक मत आहे. जसं वागायचं तसं तुम्ही वागू शकता, पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय. आता पूर्वीच्या काळी बघा, सावकार असायचे आणि त्यांचा धंदा जो होता तो अवैध होता आणि त्याच्यामुळं त्या गोष्टीवरती आळा घालण्यात आलेला आहे. पण त्या धंद्यापेक्षाही जास्त व्याज घेऊन आणि लोकांना कायदेशीर लुटण्याचा मार्ग म्हणजे हे लोन आहेत, हे ॲप आहेत. आणि बाबांनो, यांच्या नादी लागू नका. यांच्यावरती विश्वास ठेवून आपलं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. कारण या गोष्टीचा आपल्याला बहुतेकाला अनुभव असेल आणि त्यामुळे परत सांगतोय, या भानगडीत पडू नका. जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना, नाहीतर समाधानसुद्धा निघून जातं आणि बाळगायला मग काही शिल्लक राहत नाही. तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.